हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत पवारे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2026ची परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती की MBBS, BDS आणि BSc नर्सिंगचं काउन्सिलिंगचं किंवा ॲडमिशनचं शेड्यूल कधी येणार आहे. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. ऑल इंडिया कोटा ज्यामधून 15% जागा ह्या डीम युनिव्हर्सिटी, ESI कॉलेज, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि जिपमर यम्स कॉलेजमधून भरल्या जातात. ह्या सर्व जागा ऑल इंडिया कोटा 15% मधून भरल्या जातात आणि याची काउन्सिलिंग MCCच्या वेबसाईटवरून होते. तर हे शेड्यूल जे आहे हे शेड्यूल पहिल्या राऊंडचं आहे. तर ह्या शेड्यूलमध्ये नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहा. सीट मॅट्रिक हे 4 ऑगस्टला आलेलं आहे. ऑगस्ट 2026ला सीट मॅट्रिक आलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष MCCच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्याची तारीख 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 ही आहे. रजिस्ट्रेशन 12 तारखेला 3 वाजेपर्यंत करू शकता आणि फी पेमेंट 6 वाजेपर्यंत करू शकता. 12 तारखेला. इथपर्यंत समजलं? ओके. त्यानंतर चॉईस फिलिंग 6 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तर 13 ऑगस्ट पर्यंत चॉईस फिलिंग सुरू राहणार आहे. 11 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग 13 ऑगस्ट पर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर चॉईस लॉकिंग हे 13 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता, रात्री 11 वाजेपर्यंत. ओके. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटसाठी जवळपास 4 दिवसाचा वेळ लागणार आहे. 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 4 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ही यादी, पहिल्या राऊंडची यादी 17 ऑगस्टला लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे 18 ते 22 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आणि व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट हे 23 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. जे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन आपले ॲडमिशन कन्फर्म करणे हे 23 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. अशा प्रकारे हे पहिल्या राऊंडचं शेड्यूल आहे. अतिशय महत्त्वाच्या तारखा आहे. पूर्वी आपण जसा परीक्षेचा टाइम टेबल एका कागदावर लिहून आपण दरवाजाला चिपकवत होतो, त्याचप्रमाणे हे शेड्यूल एखाद्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. कारण मोबाईलमधल्या बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात. म्हणून प्रत्यक्ष जर कागदावर लिहून ठेवलं, वहीमध्ये जर समजा हा शेड्यूल लिहून ठेवलं तर रोज वहीचे पानं आपण चेक केले तर ते लक्षात राहते. कारण याच्यामधली एक तारीख जरी मिस झाली, एक तारीख जरी चुकली तर काय होईल, फार मोठं नुकसान होऊ शकतं. आपण ह्या ज्या प्रोसेस आहे सेंट्रलाइज प्रोसेसमधून बाहेर होऊ शकतं, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी हा तारखा लक्षात असू द्या. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.